मित्रहो, कुठल्याही निवडणुकीतला विजय हा विजयच असतो असं म्हटलं जातं, पण तरी सुद्धा मागच्या काही काळापासून भाजपाला मिळणारा विजय हा लोकशाहीतला विजय मानला जात नाही. राजकीय विरोधक तर विजय मानतच नाहीत, पण सर्वसामान्य मतदार सुद्धा या विजयाकडे संशयानं पाहत असतो, शंकेनं पाहत असतो. मागच्या 10 वर्षात तर हीच नजर सगळी बदललेली आहे या निवडणुकीकडे, निवडणुकीच्या निकालाकडे पाहण्याची आणि निवडणूक आयोगाकडे पाहण्याची सुद्धा. समाजामध्ये वावरताना आपण पाहतो, सोशल मीडियावरही आपण पाहतो, भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या नेत्याबद्दल काय काय बोललं जातं हो. भाजपच्या बाजूने बोलणारा सुद्धा क्वचित एखादा दुसरा भेटतो, नाही असं नाही. पण मग तरी सुद्धा भाजपला एवढं भरभरून मतदान होतं तरी कसं काय? संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भाजपच्या विरोधी जनमत होतं. लोकसभा निवडणुकीत ते दिसूनही आलेलं होतं. मग त्यानंतर लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या मित्र पक्षाला विक्रमी मतदान कसं झालं? अर्थातच या प्रश्नाचं उत्तर अजूनही लोकांना मिळालेलं नाही. अवघ्या 4-5 महिन्यामध्ये असं काय घडलं की पूर्वेला उगवणारा सूर्य पश्चिमेला उगवला? आता पश्चिम बंगालच्या निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा अनपेक्षितरित्या पराभव करून भाजप सत्तेत आला. या विजयाचा उत्सव भाजप साजरा करीत आहे, पण या विजयाला सुद्धा संशयाची किनार आहे. जनमत ममता बॅनर्जी यांच्या बाजूने होतं, मग मतदानामध्ये ते कुठं गेलं? जसं महाराष्ट्रात घडलं अगदी तसंच पश्चिम बंगालमध्ये सुद्धा घडलं. ममता बॅनर्जी यांना विजयाचा विश्वास होता, भाजप काहीतरी खेळ करणार असा संशयही त्यांना होता. मतमोजणीवरही त्यांनी आक्षेप घेतले. भाजपचा विजय हा नैतिक नाही तर तो अनैतिक आहे. निवडणूक आयोग, केंद्रीय सुरक्षा दल, पंतप्रधान आणि गृहमंत्र्याकडून करण्यात आलेल्या कारवाया या अनधिकृत आहेत. SIR पासून EVMच्या लुटीपर्यंत सगळं जाणीवपूर्वक केलं गेलंय. लुटलं 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 असं म्हणत ममता बॅनर्जी संतापून मतदान केंद्राच्या बाहेर सुद्धा निघून गेल्या. मतदान यंत्र सुद्धा जुळत नाही तसा आरोप सुद्धा त्यांनी केला. आणि पुन्हा एकदा निवडणूक आयोग वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडला. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी तर निवडणूक आयोग हा भाजपाचा मित्रपक्ष असल्याचं म्हटलं. 92 लाख मतं पश्चिम बंगालमधून डिलीट केली गेली आणि त्याचा हा परिणाम आहे असं राऊत यांनी ठामपणे सांगितलं. भारतीय जनता पक्ष आणि निवडणूक आयोग यांची युती झाली आणि या युतीमुळं ममता बॅनर्जी यांचा पराभव झाला. आता या बदल्यामध्ये निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना काय बक्षीस मिळतं याची प्रतीक्षा असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे. काँग्रेसचे स्टार प्रचारक असलेले कन्हैया कुमार यांचं सुद्धा एक मोठं वक्तव्य आलेलं आहे. लोकशाहीची निष्पक्षता आणि निवडणूक आयोगाची कार्यपद्धती यावर त्यांनी थेट निशाणा साधलेला आहे. मतमोजणी सुरू असताना त्यांनी म्हटलं, जर भाजपा बंगाल सारख्या राज्यात ही जिंकला तर आमचा निवडणूक आयोगावरील विश्वास उडेल. आणि घडलंही तसंच. त्यांच्या वक्तव्याचा अर्थ असा लावला जातोय की एवढा प्रखर विरोध आणि जमिनीवरील वास्तव असूनही जर निकाल भाजपच्या बाजूने लागले तर त्यामुळं संस्थात्मक निष्पक्षतेवर गंभीर प्रश्न निर्माण होतील. म्हणजे पुन्हा एकदा संशय कल्लोळ, निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह. वर्षानुवर्ष भारतामध्ये निवडणुका होत आल्या आहेत. अनेकदा धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल सुद्धा लागलेले आहेत. मोठ्या मनानं हे निकाल मान्य केले जात होते, स्वीकारलेही जात होते. पण मागच्या 10 वर्षापासून मात्र हे घडत नाही. निवडणूक आयोग आणि भाजपचं साठलोटं असल्याचं तर म्हटलं जातच. त्यातच निवडणूक आयोगाला विचारलेल्या बहुसंख्य प्रश्नांची उत्तरं भारतीय जनता पक्ष देत असतो. बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या म्हणून भारतात आक्रोश आहे, पण हा आक्रोश निवडणूक आयोगाच्या कानापर्यंत जात नाही, नव्हे त्यांना तो ऐकायचाही नाही. मित्र,
तुम्हाला कशा प्रकारच्या निवडणुका हव्यात सांगा. म्हणजे बॅलेट पेपरवर हव्यात की मतदान यंत्रावर. कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून द्या, जरूर द्या. आणि नंतर तुम्हीच या प्रतिक्रियांचं एकदा अवलोकन करा, म्हणजे सगळं सत्य समजेल. अहो, जवळपास सगळेच बॅलेट पेपरची मागणी करतील हो, पण बघूया तर आपण. आणि हो, जाता जाता कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करावं, एवढी एक माफक अपेक्षा. धन्यवाद. पुन्हा भेटू. नमस्कार.